नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील कथित जबरदस्ती धर्मांतराच्या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच शिर्डीतही तात्समारोप समोर आले आहेत। शिर्डीतील डी-मार्ट मॉलमध्ये बिलिंग विभागात काम करणाऱ्या सुमारे 22 वर्षीय अश्विन नावाच्या तरुणावर त्याच्याच सहकारी सोहेल मनियार यानं प्रभाव टाकत धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप केला जातोय। समोर आलेल्या माहितीनुसार अश्विन हा काही दिवसांपासून सोहेलच्या संपर्कात होता। अलीकडे त्यानं रमजानच्या काळात उपवास केल्याचे तसेच नमाज पठण करत असल्याचं सांगितलं जातेय। त्यानं स्वतःचं नाव मुस्तफा असं सांगण्यास सुरुवात केल्याचीही चर्चा आहे। यापूर्वी कपाळावर गंध लावणाऱ्या अश्विननं गंध लावणं बंद केल्यानं कुटुंबियांना संशय आला। त्याच्या वागण्यात व हालचालींमध्येही बदल जाणवल्यानं प्रकरणाची चर्चा वाढली। याशिवाय त्याच्या सोशल मीडियावर धार्मिक स्वरूपाच्या पोस्ट शेअर केल्याचं आणि नावात बदल केल्याचंही समोर आले। या पार्श्वभूमीवर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी डी-मार्टमध्ये जाऊन चौकशीची मागणी केली। परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। खऱ्या अर्थानं नव्यानं हा प्रकार उघडकीस आला की सुरुवातीला भारतामध्ये लव जिहाद सारखा प्रकार पूर्ण भारतभर गाजले गेले। त्याच्यानंतर लँड जिहाद देखील मोठ्या प्रमाणात या लोकांनी केले आणि आता नव्यानं कॉर्पोरेटर क्षेत्रामध्ये जे हिंदू तरुण आणि हिंदू तरुणी काम करतात त्यांना षडयंत्र करून फसवून त्यांचं धर्मांतरण केलं। त्याचं नजीकचं उदाहरण म्हणजे नाशिकला घडलेलं ज्वलंत उदाहरण आणि आत्ताच नव्यानं डी-मार्ट मध्ये शिर्डीतल्या एका हिंदू तरुणाला धर्मांतरण केलं गेलं त्याच्या मित्राच्या माध्यमातून आणि एका मुलीच्या माध्यमातून आणि त्याला टोपी घालणं, नमाज पाडणं, फतवे वाचणं, रोजा धरणं अशा प्रकारचं या निमित्तानं षडयंत्र करून त्या मुलाच्या घरच्यांना इतका त्रास होता, ते अक्षरशः रडत होते घरचे का इतका वाईट खालच्या स्तरावर हे लोक धर्मांतराविषयी चालले आहेत। याच्यात तर खरं तर मी महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून आणि पोलीस यंत्रणेला विनंती करेल की याच्यात कठोरची कारवाई या निमित्तानं झाली पाहिजे आणि ते असं कॉर्पोरेट क्षेत्रातलं धर्मांतराचं रूपांतर हे थांबलं पाहिजे। षडयंत्र आज शिर्डी या ठिकाणी आमच्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। डी-मार्ट या संस्थेमध्ये त्यांचा मुलगा जॉबला होता। त्या ठिकाणी त्याच्या सोबत असणारे कर्मचारी त्याचे मित्र असतील यांनी त्याच्या सोबत फार असं घृण असं कृत्य केलेलं आहे। त्याचा या घटनेचा आम्ही शिर्डीकर म्हणून, हिंदू धर्म म्हणून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं बघितलं तर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, परंतु तो स्वइच्छेने असू शकतो। परंतु जर या ठिकाणी त्या मुलावर बळजबरी झाली असेल, दमदाटी झाली असेल किंवा त्याला आमिष दाखवून असे काही झालं असेल तर मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रशासनाकडे मागणी करतो की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या घटनेमध्ये जे जे सामील असतील, सहभागी असतील, त्याला प्रवृत्त केलं असेल अशा सगळ्यांना या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे असं मी एक हिंदू युवक म्हणून या ठिकाणी मागणी करतो। आणि या घटनेमधून अनेक खुलासे या ठिकाणी बाहेर येत आहेत। अजूनही पोलीस या ठिकाणी सखोल चौकशी करणार आहे आणि या सखोल चौकशी झाल्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल होणार आहे। या घटनेच्या माध्यमातून मी सर्व हिंदू युवकांना या ठिकाणी आवाहन करतो की समाजामध्ये अशा घटना घडतायत, आपण या ठिकाणी सजग राहिलं पाहिजे। या प्रकरणाविरोधात बजरंग दलही आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। संबंधित तरुणाचं समुपदेशन अर्थात काउन्सलिंग सुरू असल्याची माहिती समोर येत असून यात एका मुस्लिम मुलीचाही सहभाग असल्याचा दावा करण्यात येतोय। बजरंग दलानं हा प्रकार रिव्हर्स लव्ह जिहाद असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। महाराष्ट्राला आणि अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवणारा हा प्रकार आपल्या शिर्डी शहरात घडलेला आहे। शिर्डी नजीक असलेल्या डी-मार्ट मध्ये हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार आपल्या लक्षात आलेला आहे, उघडकीस आलेला आहे। नाशिकचा सेम पॅटर्न या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे। एक मॅनेजर असतो, मॅनेजर काही त्याच्या सहकाऱ्यांसोबत, मुस्लिम सहकाऱ्यांसोबत या हिंदू तरुणांशी जवळीक साधतो आणि त्यांना वेगवेगळ्या रील्स दाखवून, वेगवेगळे व्हिडिओ दाखवून त्यांना हिंदू धर्मात किती मोठा दुजाभाव आहे हे असं दाखवतो आणि इस्लाम धर्मामध्ये परिवर्तन करण्याचं त्यांना आमिष दाखवतो आणि त्यांना
परावर्तित करतो. यामध्ये काही तरुणींचा सुद्धा सहभाग आढळून आल्याचा असा आमचा संशय आहे. याची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी सरकारला करत आहोत, पोलीस खात्याला करत आहोत. या घटना ज्या वारंवार घडत आहे ह्या अक्षरशः आपल्या संस्कृतीला हादरा देणार आहे आणि आपल्या शिर्डी सारख्या पवित्र नगरीमध्ये जिथं अशा प्रकारच्या घटना कधी घडलेल्या नव्हत्या, या जिहादी लोकांनी या ठिकाणी शिरकाव केलेला आहे आणि या घटना इथं वारंवार घडत आहे. तरुणींचं इस्लाम धर्मामध्ये धर्मांतरण करण्याचे हे प्रकार घडत आहे. काही ठिकाणी बळजबरीने धर्मांतरण होत आहे, काही ठिकाणी त्यांना आमिष दाखवून धर्मांतरण करत आहेत आणि काही ठिकाणी त्यांचं वशीकरण करून त्यांच्यावर कुठला तरी प्रयोग करून हे धर्मांतरण करण्याचे प्रयोग या ठिकाणी झालेले दिसत आहे. शिर्डीत असेल, आपल्या राहत्यात असेल, मागील 1 महिन्यामध्ये असे 4 प्रकरणं घडलेले आहेत. काही ठिकाणी मुलींचे काही फोटोग्राफ्स वापरून त्या मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि त्या आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. संबंधित तरुणाच्या मोबाईलवरील सोशल मीडिया स्टेटस पाहता तो धार्मिकदृष्ट्या वेगळ्या भूमिकेत दिसत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. जबरदस्ती, मानसिक दबाव किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणल्याचा आरोपही केला जातोय. दरम्यान इतक्या गंभीर आरोपांनंतरही या प्रकरणी पोलिसात अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. तर पोलिसांकडून डीमार्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती व इतर तपशील गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं समजते. पुढील तपासानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार असून याची पायामुळे खणली तर अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, शिर्डी.